सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी 18 कोटींची दानचोरी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खळबळजनक आरोप। विश्वस्तांच्या पत्रात चोरीचा उल्लेख नसल्याचा सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांची माहिती। अजित डोवाल लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांना पुरस्कार प्रदान। रात्रीच्या अंधारात देशाचे गृहमंत्री पुण्यात आले। संजय राऊतांचा शहांवर निशाणा। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या शहांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, राऊतांची टीका। पंतप्रधान मोदींकडून इंस्टाग्रामवर नवा व्हिडिओ शेअर। आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांना माफ केलं, सोबत या आपण मिळून देशाला पुढे घेऊन जाऊ। पंतप्रधान मोदींची युवकांना साथ। पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना माफ करण्याऐवजी त्यांची माफी मागावी। खासदार संजय राऊत यांची टीका। मोदींना दिवसा व्हिडिओ पोस्ट करण्याची भीती का वाटते, राऊतांचा सवाल। राज ठाकरे यांचा मंत्री चंद्रकांत पाटलांवर निशाणा। चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स मला बघायचेत, राज ठाकरेंचा टोला। चंद्रकांत पाटलांनी केलेल्या दगडावरील फुटप्रिंट्सच्या विधानावर राज ठाकरेंकडून टीका। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 88.49% पाणीसाठा। 7 धरणात 12.80 लाख दशलक्ष लिटर पाणी। जुलै महिन्यात दमदार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ। डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रे याला हायकोर्टाचा पुन्हा दणका। जामिनावरील स्थगिती उठवण्यास नकार। म्हात्रेचा जेलमधील मुक्काम वाढला। 6 ऑगस्टला पुढील सुनावणी। हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची कपात। नवीन दर आजपासून तात्काळ लागू, तर घरगुती सिलेंडरचे दर मात्र जैसे थे। सांगली 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा। सांगली न्यायालयाचा निर्णय। ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या भालाफेकपटूंची दमदार कामगिरी। भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला रौप्य पदक। यशवीर सिंगने अखेरच्या प्रयत्नात शानदार कामगिरी करत पटकावलं कांस्य पदक।